नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या हक्काच्या चॅनलवरती, ज्याचं नाव आहे आधुनिक शेती तंत्र मार्ग विकासाचा। शेतकरी मित्रांनो, सतत पडणाऱ्या पावसाचा परिणाम आपल्या पिकावर जास्त प्रमाणात होत आहे। आपल्या पिकांवर रसशोषक कीटक व अनेक बुरशी आणि जीवाणूजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढत चालला असून यावर एकात्मिक नियंत्रण करणे खूप गरजेचे आहे। टोमॅटो या पिकावर देखील जीवाणूजन्य रोगांचा जास्त प्रादुर्भाव वाढत असून एकदा या रोगांचा शिरकाव झाल्यास त्यावर नियंत्रण करणे कठीण जाते। आजच्या व्हिडिओमध्ये आपण टोमॅटो पिकातील येणारे जीवाणूजन्य रोग आणि त्यावर नियंत्रणासाठीचे उपाय जाणून घेऊयात। शेतकरी मित्रांनो, टोमॅटोचा जीवाणूजन्य कॅन्कर हा रोग बियाण्यांमधून होतो। यामुळे टोमॅटोची पाने कोमेजतात आणि तपकिरी रंगाची होतात, देठ गडद होतात आणि फुटतात व रोपांची वाढ खुंटते। याच सोबत टोमॅटोवरील बॅक्टेरियल स्पिक ह्या रोगामुळे पानांवर आणि फळांवर लहान गडद तपकिरी ते काळे उठलेले डाग दिसतात आणि फुले गळू शकतात। टोमॅटोतील बॅक्टेरियल स्पॉट म्हणजेच की जीवाणूजन्य डाग यामुळे टोमॅटोच्या पानांवर आणि फळांवर परिणाम होतो। या रोगामुळे पानांवर गडद पाण्याने भिजलेले तसेच गोलाकार डाग येतात, ज्यामुळे की रोपांची वाढ खुंटू शकते। या सर्व जीवाणूजन्य रोगांसाठी सतत पडणारा पाऊस आणि हवेतील आर्द्रता हे कारणीभूत आहेत। टोमॅटोवरील जीवाणूजन्य रोगांच्या नियंत्रणासाठी प्रादुर्भावग्रस्त रोपं फांद्या काढून नष्ट करावी, यामुळे निरोगी रोपावरती याचा प्रसार होणार नाही। टोमॅटो पिकावर बॅक्टेरियल रोग येऊ नयेत म्हणून दर आठवड्यातून एकदा कॉपरयुक्त बुरशीनाशकाची फवारणी आलटून पालटून घेत राहावी। यासाठी ब्लू कॉपर कोसाइड किंवा कोनिका या बुरशीनाशकांचा वापर करावा। फळावर डाग असल्यास डाग असलेले फळ काढून बाहेर टाकावे आणि नंतर वातावरण बघून स्कोर 100 ml, कवच 400 ग्राम आणि 05234 500 ग्राम प्रति 200 लिटर पाण्यात मिसळून यांची एकरी फवारणी करावी। शेतकरी मित्रांनो, अशा प्रकारे टोमॅटोवरील जीवाणूजन्य रोग यांच्यावर वेळीच नियंत्रण मिळवता येते। माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आधुनिक शेती तंत्र या चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया तशाच शेतीविषयक माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये।